हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये माझी पहिली ऑर्डर कंप्लीट झाली आहे 6 ब्लाऊजची। तर ते एक एक करून मी तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन आणि स्लीवची डिझाईन दाखवणार आहे। तर थोडा पण वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। त्याच्यामुळे काय होईल, पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील। तर मी तुम्हाला आता एक एक करून ब्लाऊज दाखवणार आहे। हा बघा, हा वीनेक आहे। वीनेक असून मी ह्याला रेड कलरचे पोटली बटन लावलेले आहेत। ह्या ब्लाऊजमध्ये बघा रेड कलर, पिंक कलर आहे। तर मी डार्क कलर लावलेले, डार्क कलरचे पोटली बटन लावलेले आहेत। आणि स्लीव्स आहेत ते मी फुग्याचे शिवलेले आहेत। वन साईडला जे पफ असतं ते हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान दिसतो। आणि बॅक साईडला मी लटकन लावलेले आहेत 2-2 आणि खालच्या साईडला रेड कलरचा बो लावलेला आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी डिझाईन बनवून रेडी झालेली आहे। ह्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे। तर तुम्हाला जर अशा प्रकारे कटिंग करायचं असेल तर तुम्ही तिथून बघू शकता। आणि फ्रंटला हा कटोरी ब्लाऊज आहे। हे बघा, फ्रंटला कटोरी ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे। बघा, हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे। त्याला मी लेसची डिझाईन केलेली आहे, तुम्ही बघू शकता। हा पण त्याच कस्टमरचा आहे। मी एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज कंप्लीट केलेले आहे। तर हे बघा, ही लेसची डिझाईन आहे। इथे मी जॉईंट करून त्याच्यावरती नॉड लावलेले आहे आणि खाली लटकन लावलेले आहेत। आणि स्लीव्सला तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी स्लीव्सला डिझाईन केलेली आहे। आणि त्याला इथे नॉड लावून त्याला खालच्या साईडला लटकन लावलेले आहेत। खूप सुंदर अशी डिझाईन बनवून रेडी झालेली आहे। दोन्ही स्लीव्सला नॉड आणि मध्ये बोची डिझाईन बनवलेली आहे। आणि फ्रंट साईडला मी कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे। फ्रंट साईडला सगळेच कटोरी ब्लाऊज स्टिच केलेले आहेत मी। हे बघा, तुम्हाला जर कुठला गळा आवडला असेल तुम्हाला ब्लाऊजचा नेक, तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि बनवू शकता। प्रत्येक ब्लाऊजचे डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे। तिथून तुम्ही बघू शकता कसं कटिंग आहे। स्लीव्सचं कटिंग पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे। हा तिसरा ब्लाऊज आहे। तर ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलरचा कपडा यूज करून खूप सुंदर अशी डिझाईन बनवून रेडी केलेली आहे। हा शॉर्ट स्लीवचा शिवलेला आहे। या साडीमध्ये आणि ब्लाऊजमध्ये ग्रीन कलर होता, त्याच्यामुळे मी ही ग्रीन कलरची डिझाईन रेडी केलेली आहे। या ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येतं आहे। आणि वरच्या आतमधल्या साईडला मटका गळा करून लेस लावलेले आहे। म्हणजे हात नॉर्मलच आहेत आणि शॉर्ट आहेत। तर ही डिझाईन कशी बनवायची ते सुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे, तुम्ही तिथून बघू शकता। हा सुद्धा फ्रंट साईडला कटोरी ब्लाऊजच आहे। आणि मी ह्याला 2-2 लटकन लावलेले आहेत। हा बघा, हा बोटनेकची डिझाईन आहे। बोटनेक आहे आणि त्याला मी सुंदर अशी पायपिंगची लेस लावलेली आहे। आणि ही साडीच्या ब्लाऊजला वन साईड काठ होता, त्याच्यामुळे मी मध्ये असा थोडासा जो काठ होता त्याचा पॅच लावलेला आहे। आणि स्लीव्स बघू शकता, मी अशा प्रकारे स्लीव्स बनवून रेडी केलेले आहेत। आणि मध्ये सिल्वर कलरचे मणी लावलेले आहेत, कारण ह्याला सिल्वर कलरचे काठ आहेत म्हणून मी ह्याला सिल्वर कलरचेच मणी लावलेले आहेत। दोन्ही साईडला पण 3-3 मणी लावून घेतलेले आहेत। हा बघा, हा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे।
ह्याचा पण मी बोटनेकच केलेला आहे आणि त्याला गोल्डन कलरचे मी पोटली बटन लावलेले आहेत आणि इथे पॅक करून मी त्याला बटन अटॅच केलेलं आहे. वरच्या साईडला पण नेकला मी पोटली बटन लावलेले आहेत. पोटली बटन कसे लावायचे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. हे जे स्लीव्स बघा पफचे बनवलेले आहेत आणि इथे मी जी ब्लाऊजची लेस होती ती लावलेली आहे. ह्याचं कटिंग पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे, स्लीव्सचं आणि बॅकनेकचं. तुम्ही तिथून बघू शकता की हे स्लीव्स एक्झॅक्टली कसे बनवायचे आहेत, कटिंग कसं आहे वगैरे सर्व मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे. आपण ब्लाऊज फ्रंट साईडला कटोरी ब्लाऊजच आहे. जेव्हा खूपच म्हणजे असं ब्लाऊज एकदम भरलेला असतो किंवा असं वर्क डिझाईन अशी असते किचकट, तर आपल्या त्यावेळेस समजत नाही की एक्झॅक्टली आपण डिझाईन कशी करावी. तर त्यावेळेस तुम्ही ही डिझाईन टाकू शकता ब्लाऊजला. सिम्पल आणि खूप सुंदर वेअर केल्यानंतर दिसतो ब्लाऊज. हा नेक्स्ट ब्लाऊज आहे. हा बघा ब्लू आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे दोघांचं. तर मी इथे बघू शकता तुम्ही स्लीव्स त्याचे ग्रीन कलरचे आहेत आणि बॅकला ग्रीन आणि ब्लू दोन्ही मिक्स आहे. तर मी ग्रीन आणि ब्लूचे पट्ट्या काढून त्याच्यामध्ये पट्ट्या एकमेकांना अटॅच करून बॅक साईडचा हा जो पॅचचा भाग आहे तो बनवलेला आहे आणि त्याला खूप गोल्डन कलरची लेस लावली आहे. खूप सुंदर असा गळा रेडी झालेला आहे आणि मध्ये मी हे मण्याची लायनिंग टाकलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे स्लीव्सची पण डिझाईन मी बनवलेली आहे. स्लीव्स पण खूप सुंदर असे बनलेले आहेत. छोटासा बो लावून तिथं त्यावरती मणी लावलेले आहेत. खालच्या साईडला पण 2 लटकन लावून मणी अटॅच केलेले आहेत आणि इथं वरती बटन लावलेलं आहे. दोन्ही स्लीव्स पण घातल्यानंतर खूप छान वाटतात. बघा सिंपल साडीला जर तुम्हाला डेली वेअरच्या साडीला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता ही डिझाईन. घातल्यानंतर पण खूप सुंदर वाटेल. आपण फ्रंट साईडला कटोरी ब्लाऊजच आहे. हे बघा मी हे सगळे माझ्या ब्लाऊजचे डिझाईन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर तुम्हाला ह्याच्यामधली कुठली डिझाईन आवडलेली आहे ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझ्या डिझाईन कशा वाटल्यात ह्या पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटून जातील. थँक्यू सो मच.